7. सिंधमधील हिंदू. आत्तापर्यंत स्थूलमानाने हिंदुत्वाचे जे विवेचन केले गेले, त्यावरून आपल्या हिंदुत्वाच्या मुख्य लक्षणांचा बोध करून देणारी एक व्यवहार्य व्याख्या तयार करता आली. आता ही सर्वसाधारण व्याख्या सर्वत्र कशी लागू पडते हे पाहणे राहिले, नि हे काम थोडी विवक्षित उदाहरणे घेऊन नि ज्यामुळे अशी एखादी व्याख्या करण्याची अत्यंत आवश्यकता उत्पन्न झाली, अशा काही निरनिराळ्या गोष्टींचे विवेचन करून आपण करू. ही व्याख्या ठरवताना आम्ही जागोजागी शक्य तितक्या रीतीनं या विषयासारख्या सर्वव्यापी नि दिशाभूल करणाऱ्या विषयात अतिव्याप्तीचा दोष टाळण्याचा प्रयत्न केला आहे. आता काही विशिष्ट उदाहरणे घेऊन जर आपण त्यांना ही व्याख्या यथार्थाने लावू शकलो, तर आपल्याला विश्वास वाटेल की जशी ही व्याख्या अतिव्याप्तीच्या दोषापासून अलिप्त आहे, तशीच ती अव्याप्तीच्या दोषापासूनही अलिप्तच आहे. हिंदू लोकांमध्ये भौगोलिकदृष्ट्या जे विभाग पडलेले आहेत, ते आमच्या व्याख्येच्या अर्थाशी सुसंगतच आहेत. हे सकृतदर्शनी सुद्धा कोणाच्याही लक्षात येईल. आमच्या व्याख्येचे मूलतत्व म्हणजे सिंधू सिंधूपर्यंता असलेली भूमी. आता हे खरं आहे की आमच्यापैकी बरेच लोक सिंधू नदाच्या पलीकडच्या तीरी बसत आहेत. तरी पण ज्यावेळी एखाद्या नदी तीराचा उल्लेख केला जातो, त्यावेळी तिच्या दोन्ही तीरांचा समावेश साहजिकच केला जातो, आणि म्हणून सिंधू नदीच्या पश्चिम तीरावरील सर्व भाग निसर्गतःच सिंधुस्थानचाच भाग होय. म्हणून तो आमच्या व्याख्येत अंतर्भूत होतो. वास्तविक सिंधू नदाच्या या पश्चिम तीरावर पुराणात सिंधूचे जे निसंशय वंशज आहेत, नि ज्यांनी आजपर्यंत आपल्या भूमीचे किंवा आपल्या जातीचे पुराणकालचे नाव बदलले नाही, आजही सहस्त्रावधी वर्षांपूर्वीप्रमाणेच ज्यांना सिंधू देशाचे संतान म्हणून सिंधी असे म्हणतात, तेच लोक मुख्यतः बसत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य देशाला पुरवणी सदृश जी भूमी लागलेली असते, तिला मुख्य देशाचेच नाव प्राप्त होते. तिसरे म्हणजे बाजूला राहणारे आपले सर्व हिंदू लोक, त्यांचा सर्व इतिहास पाहिला तर या भारत मातेलाच आपली पितृभू नि आपली पुण्यभू मानित आले आहेत. त्यांनी काही आपण ज्या इवल्याशा प्रदेशात राहतो तेवढीच आपली पितृभू नि पुण्यभू आहे, अशा प्रकारची मातृघातक कल्पना करून घेण्याचे पाप कधीही केले नाही. उलट आमची जी काशी, जे कैलास नि जी गंगोत्री, तीच त्यांचीही काशी, कैलास, गंगोत्री आहे. वेदकालापासून ते भारतवर्षाचा एक प्रमुख भाग म्हणून गणले जातात. सिंधू शिबी सौवीर हे रामायण नि महाभारतामध्ये हिंदू संघाचे नि हिंदू विभवश्रीचे एक यथार्थ घटक म्हणून समजले जात होते. ते आपल्याच राष्ट्राचे, आपल्याच जातीचे नि आपल्या संस्कृतीचे आहेत. या सर्व कारणांसाठी ते हिंदूच आहेत. आमची व्याख्या त्यांना पूर्णपणे लागू पडते. परंतु जरी कोणी असे म्हटले की प्रत्यक्ष तसे सांगितल्याविना नुसती एखादी नदी आपल्या सीमेतच असणं म्हणजे काही तिचे दोन्ही तीर आपल्या सीमेच्या आत असणं असं नव्हे, तरीही आमच्या व्याख्येला त्याने बाधा येत नाही. दुसऱ्या अनेक कारणांनी सिंधी लोकांना ती पूर्णपणे लागू पडते. कारण सिंधू नदाच्या पैल तीरावर राहणाऱ्या सिंधी बांधवांबद्दलचा प्रश्न जरी तूर्त बाजूला सारला, तरी जगाच्या पाठीवर इतर ठिकाणी शेकडोनी सहस्त्र लोक वस्ती करून राहिले आहेत. कदाचित एक वेळ अशीही येईल की हे आमचे हिंदू वसाहतवाले, जे आजच व्यापारामध्ये, संख्येमध्ये, कौशल्यामध्ये आणि बुद्धिवैभवामध्ये त्या त्या देशात प्रमुख स्थानी गणले जात आहेत, ते काही कालाने त्यापैकी एखाद्या सबंध देशाचे स्वामी होतील नि स्वतःचे राज्य स्थापितील. परंतु केवळ हिंदुस्थानाव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या देशात निवास केला एवढाच एका गोष्टीकरिता कोणी अहिंदू ठरेल का? त्रिवार नाही. कारण हिंदुत्वाचे प्रथम लक्षण म्हणजे काही त्यांनी दुसऱ्या देशात राहू नये असे नाही, तर तो नि त्याची संतती कुठेही जरी पृथ्वीच्या पाठीवर असली तरी त्यांनी सिंधुस्थान हीच त्यांची पितृभू मानली पाहिजे. आणि म्हणून ही आपली हिंदुत्वाची व्याख्या हिंदूंचा प्रसार कितीही जरी दूरवर झाला तरी लागू पडणारी आहे. आमच्यातले जे
दूर दूर वसाहती करणारे आहेत, त्यांनी खुशाल दुप्पट उत्साहानं एखादे बृहत्तर हिंदुस्थान, एखादे महाभारत वसवण्याचा प्रयत्न करावा. नि आपल्या संस्कृतीत जे जे उदात्त, उत्तम आणि उन्नत आहे, त्याचा लाभ मानवी जातीच्या उन्नतीकरिता अवश्य करावा. त्यांनी जगाच्या एका टोकापासून तो दुसऱ्या टोकापर्यंत जे जे लोक जगाच्या पाठीवर राहतात, त्यांना त्यांना स्वतःच्या अंगातील सात्विक गुण शिकवून संपन्न करावे. नि उलट जगामध्ये इतरत्र जे जे उत्तम असेल, ते स्वतःच्या जातीला अर्पून त्यांना अधिक संपन्नता द्यावी. हिंदुत्व हे काही हिमालयाच्या गरुडांच्या पंखाचा विच्छेद करीत नाही, तर उलट या गरुडांच्या पंखांचा फडत्कार अधिक आवेशाने व्हावा, अशीच यांची योजना आहे. हे हिंदू बांधवांनो, तुम्ही जोपर्यंत हिंदुस्थानला तुमची पितृभू आणि पुण्यभू मानित आहात आणि तिने निर्मिलेल्या संस्कृतीविषयी नि तुमच्या अंगात संचारत असणाऱ्या तिच्या रक्ताचा जोपर्यंत तुम्ही अभिमान ठेवित आहात, तोपर्यंत तुम्ही सुखैनैव आपल्या वसाहती वाढवा. हिंदुत्वाच्या भौगोलिक सीमा म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीच्या सीमा होत. आता आमच्या व्याख्येच्या जातीविषयक स्वरूपाविषयी कोणी काही महत्वाचा आक्षेप काढील असे आम्हाला वाटत नाही. ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये इबेरियन, केल्ट, आंग्ल, सॅक्सन, डेन प्रभृती निरनिराळे लोक आता एकमेकांमध्ये विवाह इत्यादी करून जातीदृष्ट्या त्यांच्यात भिन्नत्व असून सुद्धा मिसळून गेले आहेत, तसेच येथेही आर्य, कोलेरियन, द्रविडियन आणि इतर जातीचे लोक हे त्यांच्यामध्ये एकाकाली तीव्र भिन्नता असली तरी आज ती भिन्नता मुळी कोणी मानित नाही. आम्ही पूर्वी अवश्य तितक्या रीतीने नि प्रमाणे देऊन हे सिद्ध केलेच आहे की अनुलोम नि प्रतिलोम विवाह पद्धती ही आमच्या शास्त्रात मान्य केली आहे. नि तीवरून निसंशय रीतीने असे सिद्ध होत आहे की त्यावेळीस ते निरनिराळे वंश एकमेकात मिसळून गेले होते नि त्यामुळे अखिल हिंदू जातीची प्रगती अप्रतिहत चालली होती. तरीही जेथे जेथे रूढीने परवानगी दिली नाही, तेथे तेथे प्रत्यक्ष निसर्गानेच त्या मर्यादा उल्लंघून दिल्या. भीमसेन हा काही एकटाच आर्य नाही की जो हिडिंबेशी प्रेमबद्ध झाला, किंवा पूर्वीच उल्लेखित केलेली व्याधकर्म्याची आई ही काही एकटीच ब्राह्मण स्त्री नाही की जिचे प्रेम एका व्याध तरुणावर जडले. भिल्ल कोळी अथवा संताळ लोकांमधल्या देखील 10-20 मुलींमधल्या एखादी मुलगी जर उचलली नि एखाद्या शहरातील मुलीच्या शाळेत सोडली, तरी ती शरीराच्या ढबीवरून किंवा नैतिक संस्कारावरून अमक्या जातीची अशी काही निवडून काढता येणार नाही. आर्यन, कोलेरियन, द्रविडियन इत्यादी वंशांच्या संमिश्रणानं जी जाती आज उत्पन्न झाली आहे, ती एकंदरीत समर्थ आहे, कारण हे संमिश्रण हलके हलके होत गेले. म्हणून या सर्वांच्या संमिश्रणांनी उत्पन्न झालेल्या आपल्या पूर्वजांना आर्यन, कोलेरियन किंवा द्रविडियन असे विशिष्ट जातीचे नाव न देता एकाच हिंदू जातीचे नाव सार्थतेने देण्यात आले आहे. आणि त्याचा अर्थ म्हणजे हा झाला की जे लोक एकाच मातृभूची लेकरे म्हणून राहतात, एकाच पुण्यभूमीची पूजा करतात, नि ज्यांचा हा देश सिंधू नद नि समुद्र यांच्यामध्ये बसत आहे, ते लोक हिंदू लोक होत. म्हणून संताळ, कोळी, भिल्ल, पंचम, नामशूद्र आणि इतर अशाच जाती या हिंदू आहेत. हे सिंधुस्थान आर्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांना जितक्या सत्तेने आपले म्हणता येईल, तितक्याच सत्तेने तरी निदान ते त्यांचेही आहेत. ते हिंदू संस्कृतीचे वारसदार आहेत नि हिंदू रक्त त्यांच्या अंगात खेळत आहे. त्यांच्यापैकी जे काही थोडे लोक अजूनही पुराणमतवादी हिंदूंच्या कक्षेत आले नाहीत, ते देखील अशा देवाची पूजा करतात नि असा धर्म पाळतात की जो केवळ या भूमीचाच आहे. म्हणून हीच भूमी त्यांना केवळ पितृभूच नव्हे तर पुण्यभूही झाली आहे. हिंदुत्व आणि हिंदुइझम या दोन शब्दांमध्ये जे भ्रामक साम्य भासते, त्यामुळे उत्पन्न झालेला अपसमज जर उत्पन्न झाला नसता,
तर मग हिंदुत्वाच्या संस्कृतीविषयक स्वरूपाविषयी सुद्धा कोणत्याही प्रकारचा महत्वाचा आक्षेप उरला नसता. आम्ही हिंदुत्व आणि हिंदुइझम या दोन शब्दांनी व्यक्त होणाऱ्या दोन कल्पनांमध्ये अंतर स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न केलाच आहे आणि हिंदू धर्म म्हणजे केवळ सनातन धर्म असा विपरीत अर्थ करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आपला निषेधही नमूद करून ठेवला आहे. हिंदुत्व हे काही हिंदू धर्म याच्याशी समानार्थक नव्हे किंवा हिंदू धर्म हाही शब्द हिंदुइझम शब्दाशी समानार्थक नाही. हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म नि हे दोन्ही म्हणजे सनातनी पंथ असे समजण्याच्या दुहेरी चुकीने आपल्या सनातनी नसलेल्या बंधूंना साहजिकच राग येतो. त्यामुळे त्यांच्यामधील काही अल्प लोकांच्या हातून उलट दुसरी एक आत्मघातकी चूक करण्यात येते. ती चूक म्हणजे ही वरील समजूत भ्रामक कशी आहे हे जगाच्या निदर्शनास आणून ती नष्ट करण्याचे सोडून देऊन हे दुसऱ्या टोकाचे लोक नेमके त्यांच्या उलट जाऊन प्रत्यक्ष स्वतःचे हिंदुत्व नाकारीत राहतात. आम्हाला अशी आशा आहे की आमची व्याख्या दोन्ही पक्षांच्या लोकांच्या मनामध्ये काही किंतु ठेवणार नाही. त्याचप्रमाणे ही व्याख्या सत्यस्थितीच्या पायावर रचली गेल्यामुळे अखिल हिंदू समाजातील समंजस लोक ती मान्य करतील. या विषयाच्या सामान्य विवेचनात आपणास आत्तापर्यंत कोणत्याही विवक्षित गोष्टींचे उदाहरण घेता आले नाही. परंतु आता आपण तसे करू. प्रथमतः शीख मंडलाचे उदाहरण आपण घेऊ. सिंधुस्थान म्हणजे असिंधू सिंधूपर्यंतचा भारत भूमिका हीच त्यांची पितृभू आहे. थेट वेदकालापासून त्यांचे अनंत पूर्वज याच भूमीत राहिले. याच भूमीवर त्यांनी प्रेम केलं. इथेच त्यांची पूजा अर्चा झाली आणि इथूनच त्यांनी ईश्वराला भक्तिभावानं आळवलं. त्याचप्रमाणे मद्रासमध्ये किंवा बंगालमध्ये जितक्या निसंशयानं एखाद्या हिंदूच्या अंगात हिंदूचे रक्त आहे, तितक्याच निश्चयानं शीख लोकांच्या अंगामध्ये हिंदू रक्त वाहत आहे. महाराष्ट्र किंवा बंगालमधल्या आपणा हिंदू लोकांच्या अंगात आर्य लोकांचे, त्याचप्रमाणे तेथे प्राचीन काळी ज्या इतर जाती वसत होत्या त्यांचे संमिश्र रक्त खेळत आहे. परंतु शीख लोक तर अभिमानाने असं म्हणू शकतील की ते केवळ प्रत्यक्ष त्या पुराण काळच्या सिंधूंचे वंशज आहेत नि हिंदू जीवनाची ही जीवनगंगा धोधो करीत खाली उतरण्याच्या आधीच तिच्या मुख्य झऱ्यातूनच त्यांनी जीवनपान केले आहे. तिसरी गोष्ट अशी की त्यांनी आपल्या राष्ट्रीय वाङ्मयात महत्वाची भर टाकली आहे नि म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये ते अधिकाराने सहभागी आहेत. कारण सरस्वती ही एक पंजाबमधील नदी होती नि मग ती विद्या आणि कला यांची मुख्य देवता गणली गेली. आणि हे शीख बंधूंनो, अगदी आजच्या घटकेपर्यंत अखिल हिंदुस्थानमधील सहस्त्र सहस्त्र आणि लक्ष लक्ष हिंदूंच्या कंठातून तुमच्या पूर्वजांनी त्या सिंधूंनी कृतज्ञ हृदयानं जी तिची प्रार्थना केली, जे तिचे यश गायले, जिच्या पुण्यमय तीरांवर संस्कृतीची आणि वाङ्मयाची बीजे प्रथम पेरली गेली, त्या सरस्वती सरितेचे तेच स्तोत्र ऋग्वेदीय घोषणेमध्ये त्याच सुरात गायले जात आहे की अंबी तमे नदी तमे देवी तमे सरस्वती. वेद हे जसे आमचे तसेच त्यांचेही आहेत. आता आम्ही जसे त्यांना प्रमाणग्रंथ मानतो तसे ते त्यांना कदाचित मानित नसतील. परंतु मानवी बुद्धीने निसर्गाचा छडा लावण्याकरिता संघर्ष केलेला पाहिला. अचाट संघर्ष अज्ञानाच्या अंधकाराने हे स्वर्गीय जलगुप्त होऊन बंदित पडले होते, ज्याच्या योगाने मानवी मनाला जाणीवेचा स्पर्शही न होऊ देता त्याचा आत्मा एकसारखा सुप्त अवस्थेत ठेवला होता. अशा अज्ञानांधकाराशी प्रकाशाची पहिली उडालेली तुमुल चकमक या दृष्टीने तरी वेद हे शीख लोकांना आदरणीय होऊन बसले आहेत. आपणा सर्वांच्या इतिहासाप्रमाणेच शीख लोकांच्या इतिहासाचा सुद्धा वेदांपासूनच प्रारंभ झाला आहे. अयोध्येच्या राजवाड्यातून तो वाढत गेला आहे. लंकेचे रणक्षेत्र त्यानं पाहिले आहे. लहूला लाहोरचा पाया घालण्यात त्यांनी सहाय्य केले आहे आणि राजपुत्र सिद्धार्थ कपिलवस्तूच्या सीमा ओलांडून मानवी दुःखाचा भार हलका कसा करता येईल याचा एखादा मार्ग शोधून काढण्याकरिता ज्यावेळी गुहेमध्ये निविष्ट झाला त्यावेळी कारुणिक दृष्टीने त्याने तो पाहिला आहे.
पृथ्वीराजाच्या पराभवाविषयात आपल्याप्रमाणेच ते शोक करतात. पराभूत लोकांच्या साऱ्या हाल अपेष्टा आपल्या सेवेत ते सहन करतात आणि हिंदू म्हणूनच आपल्या सेवेचं ते आत्माहुतीला सिद्ध होतात. उदासी, निर्मल, गहन गंभीर आणि सिंधी शीख यांच्यातले लक्षावधी लोक संस्कृताला ती आपल्या पूर्वजांची भाषा म्हणूनच केवळ नव्हे, तर ती आपल्या जन्मभूमीची पवित्र भाषा म्हणून पूज्य मानतात. अन्य सर्व शीख लोक ती आपल्या पूर्वजांची भाषा म्हणून आणि अजूनही ज्या भाषा केवळ बाल्यात असल्याने आपल्या मातृस्थानापासूनच पोषक रस चाखीत आहेत, त्या गुरुमुखी आणि पंजाबी भाषेची संस्कृत भाषा ही आदी माता म्हणून मान्य करीत आहेत. शेवटी म्हणजे ही सिंधूपर्यंतचा सिंधूपर्यंतचा भूमी ही काही त्यांना केवळ पितृभूच नव्हे तर पुण्यभूही झाली आहे. गुरु नानक आणि गोविंद सिंह श्रीबंदा नि रामदास हे हिंदुस्थानात जन्मले नि तेथेच वाढले. हिंदुस्थानातली सरोवरे त्यांना अमृताची आणि मुक्तीची सरोवरे अमृतसर आणि मुक्तसर झाली आहेत. ही हिंदुस्थानची भूमी अर्थात गुरुद्वार आणि प्रार्थनेचे मंदिर अर्थात गुरुघर बनली आहे. खरोखरच कोणती एखादी जाती जर निसंशय रीतीने हिंदू असेल तर ती पंजाबमधली आपली शीख लोकांची जमात होय, कारण ते सप्त सिंधूच्या तीरावरील अगदी मूळचे रहिवासी आहेत आणि सिंधू अथवा हिंदूचे प्रत्यक्ष वंशज आहेत. आज जो शीख आहे तो कालचा हिंदू होता नि आजचा जो हिंदू आहे तो कदाचित उद्याचा शीख होईल. केवळ पोशाखात, रीतीभातीत किंवा रोजच्या राहणीत भिन्नत्व आहे, म्हणजे तेवढ्याने काही रक्त बदलत नाही किंवा बीज नाहीसे होत नाही. इतिहासही पुसून नष्ट केला जात नाही. आमच्या लक्षावधी शीख बांधवांचे हिंदुत्व हे स्वयंसिद्धच आहे. सहजधारी, उदासी, निर्मल, गहन गंभीर आणि सिंधी हे शिखांचे पंथ जातीने नि राष्ट्रीयत्वाने हिंदू असल्याविषयी अभिमान बाळगतात. त्याचे गुरु सर्व हिंदू संतात असल्याने त्यांना अहिंदू म्हणण्यांचा जरी कदाचित राग न आला तरी त्याचा अर्थ मात्र त्यांना मुळीच कळणार नाही. त्यांचा गुरुग्रंथ हा सनातनी नि शीख हे दोघेही पवित्र ग्रंथ म्हणून वाचतात. दोघांच्याही यात्रा आणि उत्सव हे एकच असतात. तत्खालसा पंथाचे शीख सुद्धा त्यांचे लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता बहुतांशी हिंदू जातीकडेच प्रेमाने ओढले जातात. हिंदूप्रमाणेच हिंदूमध्ये राहतात. अशा सर्व शीख लोकांना तुम्ही हिंदू नाही असे सांगणे म्हणजे त्यांच्या वृत्तींना मोठा धक्का देण्यासारखेच आहे. आमची दोघांची जातीय एकी इतकी असंदिग्ध नि पूर्ण आहे की शीख आणि सनातनी लोकांमध्ये राजरोस लग्नेही घडून येतात. आता शीख लोकांमधील काही पुढारी काही वेळेला आम्ही हिंदू नाही असे जे प्रतिपादितात त्यांचे मुख्य कारण असे की हिंदुइझम याचा अर्थ सनातनी हिंदू असा चुकीने केला गेला. जर या शब्दार्थाचा असा घोटाळा झाला नसता तर ही शीख लोकांची ओरडही कोणाला ऐकू आली नसती. हिंदुइझम संबंधीच्या कल्पनांचा संदिग्धपणा नि त्यामुळे पसरणारे गैरसमज यांच्याच योगानं आपण हिंदूंच्या पोटजातीमधील प्रेमसंबंध विसरून जाऊन एकमेकांपासून भिन्न होण्याच्या आत्मघातकी प्रवृत्तीला वाव मिळतो. आम्ही आतापर्यंत हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की हिंदुत्वाची व्याख्या काही केवळ धार्मिक लक्षणांमध्येच समाविष्ट झाली नाही. तरीही आम्ही पुन्हा एकदा हे स्पष्टपणे सांगतो की शीख लोकांनी पाहिजे तर सनातनी धर्मातील कोणत्याही अथवा सर्वच गोष्टींवर अविश्वास करावा. इतकेच काय, परंतु वेद हे अपौरुषेय आहेत असे न मानता त्याचे बंधनही त्यांनी वाटले तर नाकारावे. एवढ्याने फार तर ते सनातनी नाहीत हे सिद्ध होईल, परंतु ते हिंदू नाहीत असे मात्र सिद्ध होऊ शकणार नाही. आम्ही हिंदुत्वाची व्याख्या केली आहे तिच्याप्रमाणे शीख लोक हे हिंदू आहेत. धार्मिक पंथांच्या दृष्टीने ते हिंदुत्वाच्या एका निराळ्या धर्मपंथाचे अनुयायी असतील. धार्मिक दृष्टीने ते शीख आहेत, जसे
जैन जैन आहेत, लिंगायत लिंगायत आहेत, वैष्णव वैष्णव आहेत. परंतु आपण सर्व जातीय आणि राष्ट्रीय दृष्टीने नि संस्कृतीनेही एकाच राजशासनाचे नि लोकसमूहाचे घटक आहोत. आपणाला एकमेकांपासून भिन्न करताच येणार नाही. अनंत कालापासून आपणाला यथार्थ रीतीने हिंदू या नावाने संबोधिले जात आहे. दुसऱ्या कोणत्याही नावाने आपल्या जातीचे एकत्व दर्शविले जाणार नाही. भारतीय या नावाने देखील ते का दर्शविले जाणार नाही हे आम्ही मागील प्रकरणात विशद करून सांगितलेच आहे. भारतीय हे नाव हिंदू मनुष्याचा बोध करते नि त्यामुळे अधिक व्यापकत्वाने सर्वसाधारण हिंदुस्थानचा रहिवासी असा अर्थबोध होतो. परंतु आपण हिंदूंचे जातीय ऐक्य त्या शब्दाने दृगोचर होत नाही. आपण शीख आहोत, आपण हिंदू आहोत, आपण भारतीय आहोत, ही तिन्ही नावे एकत्र करून जो अर्थबोध त्यांच्या समवायाने होतो ते आपण आहोत. त्यातील केवळ एक ते आपण नाहीत. आपणाला हिंदू म्हणून घेतल्या घेतल्या सनातनी हिंदूंच्या पंथाचे आपण आहोत असे मानण्यात येईल. या भीतीने आमचे काही उत्साही शीख बंधू अहिंदू म्हणून घ्यावयास सिद्ध झाले आहेत. हे तर एक खरेच, परंतु याला दुसरे एक कारण आहे नि ते म्हणजे राजकीय स्वरूपाचे आहे. जातीविषयक प्रतिनिधित्व असावे किंवा नाही या प्रश्नाची चर्चा करण्याचे नि त्याचे गुणावगुण पाहण्याचे स्थल नव्हे. शीख लोक साहजिकच त्यांच्या समाजाचे विवक्षित हितरक्षण करण्यास तत्पर होते आणि मुसलमान लोक जर आपले स्वतःच्या जातीचे विशिष्ट प्रतिनिधित्व मिळवून त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात, तर मग हिंदुस्थानमधील प्रत्येक समर्थ अल्पसंख्याक पंथांनी असाच अधिकार का मागू नये? याचे कारण आम्हाला मुळीच उमगून येत नाही. परंतु आम्हाला असे वाटते की शीख बंधूंनी तेवढ्याकरिता आम्ही हिंदूच नाही असे म्हणण्याची आत्मघातकी आणि असमर्थनीय पद्धती स्वीकारली नसती तर फार चांगले झाले असते. अहिंदू न म्हणून घेता सुद्धा त्यांना जातीविषयक प्रतिनिधित्वाकरिता संघर्ष करता आले असते नि ते त्यांना मिळवताही आले असते. आणि याचे प्रत्यंतर पाहावयाचे असेल तर आपल्या अब्राह्मण आणि इतर जातींनी आपल्या जन्मसिद्ध हिंदुत्वाची फारकत न करता हे विशिष्ट प्रतिनिधित्व मिळवले. शीख लोकांची जमात ही मुसलमानांपेक्षा काही कमी महत्वाची जमात नाही आणि खरोखरीच हिंदुस्थानातल्या कोणत्याही अहिंदू जातीपेक्षा शीख लोक हे आपल्यास कितीतरी अधिक महत्वाचे आहेत. विशिष्ट प्रतिनिधित्वाच्या तत्वाने जे अपाय होणारे आहेत ते जातीविषयक दुरान्वयांनी ओढवणाऱ्या आपत्तीपेक्षा केव्हाही अधिक भयंकर नसतात. जर खरोखरीच शीख, जैन, लिंगायत, अब्राह्मण इतकेच काय, परंतु ब्राह्मणांना सुद्धा जर असे प्रामाणिकपणाने वाटत असेल की जातीविषयक प्रतिनिधित्वाविना त्यांच्या जातींची उन्नती होणार नाही, तर सुखनैव त्यांनी त्याकरिता संघर्ष करावा नि ते मिळवावे. कारण त्यांची जी निरनिराळी विविक्षित उन्नती आहे ती एकंदरीत हिंदू समाजाचीच उन्नती आहे. प्राचीन काळी देखील आपल्यातल्या मुख्य 4 जातींना काहीसे जातीविशिष्ट तत्वाच्या तत्वावरच राजसभेमध्ये नि ग्रामसभेमध्ये प्रतिनिधी निवडून देता येत होते. नि हे करिताना त्यांना समष्टीतून फुटून जाण्याची किंवा हिंदुत्वाच्या सर्वसामान्य कक्षेतून बाहेर पडण्याची आवश्यकता मुळीच कधी वाटली नाही. धर्मपंथ या दृष्टीने शीख लोकांनी सुखेनैव आपणास शीख म्हणवावे, परंतु जातीयत्वाने, राष्ट्रीयत्वाने नि संस्कृतीच्या बंधनाने त्यांना हिंदूच गणले पाहिजे. ज्या लोकांनी आपल्या धर्मगुरूंचे स्वामित्व नाकारण्यापेक्षा शेकडो माना वधस्तंभाच्या कुऱ्हाडींना बळी दिल्या, धर्महेत शाका जिन किया, शिर दिया पर शिर न दिया, असे शूर लोक काय आपले बीज सोडतील, पूर्वजांचा धिक्कार करतील आणि आपला जन्मसिद्ध अधिकार केवळ एका चतकोर तुकड्याकरिता विकावया सिद्ध होतील? परमेश्वर करो आणि हे अनिष्ट कधीही न घडो. आमच्यातील अल्पसंख्याकांनी हे अखंड ध्यानात ठेवावे की जर सामर्थ्यात एकीचे बीज आहे तर आपल्या लोकांनी खरोखरीच
चिरंतर टिकणारी आणि अतुल बलशाही बनणारी एकी ही हिंदुत्वाच्या दृढतम आणि प्रियतम बंधनांनी साध्य होणारी आहे. कदाचित काही अल्पकालपर्यंत तुम्हाला हे असे विभिन्न होणे हे लाभदायक वाटत असेल, परंतु हे ध्यानात ठेवा की या घातकी वर्तनाने अंती या आपल्या पुराण जातीला आणखी संस्कृतीला तर अगणिक हानी पोचेलच, परंतु त्यांना स्वतःचा सुद्धा त्यापासून अत्यंत नाश होईल. तुमचे हितसंबंध तुमच्या इतर हिंदू बंधूंशी नित्याचे निगडीत झाले आहेत. भूतकालाप्रमाणेच भविष्यकाळी जर कोणी एखादा परका आला नि त्याची तलवार हिंदू संस्कृतीवर आघात करण्याकरिता जर उचलली गेली, तर ध्यानात ठेवा की तिचा वार इतर हिंदूंप्रमाणेच तुमच्याही छातीत खोल गेल्या वाचून राहणार नाही. त्याचप्रमाणे जसे भूतकाली तसेच भविष्यकाली अखिल हिंदू मात्र हा ज्यावेळी पूर्ण स्वतंत्र होईल नि एखाद्या शिवाजीच्या किंवा रणजित सिंगाच्या, एखाद्या रामचंद्रांच्या अथवा एखाद्या युधिष्ठिराच्या, एखाद्या अशोकाच्या किंवा एखाद्या अमोघ वर्षाच्या अधिपत्याखाली नवजीवनाचा विद्युत संचार होऊन ज्यावेळी तो महनीय वैभवाच्या शिखरावर चढेल, त्या दिवशी जशी हिंदू जातीतील प्रत्येकाच्या मुखावर दिव्य कांती विलसेल, त्याचप्रमाणे हे शीख बंधूंनो, तुमच्या मुखावर ती विलसल्या वाचून राहणार नाही. म्हणून बंधूंनो, तात्कालिक लहान वा मोठ्या लाभाच्या आमिषाने किंवा इतिहासाच्या अन्यथा कथनाने अथवा विपर्यास केल्याने फशी पडू नका. एकदा असे झाले की एक स्वतःला मोठा ग्रंथी म्हणवणारा परंतु त्याचा सावकार असलेल्या एका ब्राह्मणाच्या घरी चोरी करून त्याचा अंती खून करणारा एक गृहस्थ आम्हाला भेटला आणि सांगू लागला की शीख लोक काही हिंदू नाहीत आणि गुरु गोविंद सिंहाच्या मुलाचा विश्वासघात एका ब्राह्मण स्वयंपाक्याने केला, म्हणून ब्राह्मणाला मारण्यामध्ये त्यांना मुळीच पाप वाटत नाही. सुदैवाने याच वेळी दुसरे एक शीख गृहस्थ तिथे होते नि ते खरोखरीच ग्रंथी होते. त्यांना सर्व विद्वान शीख लोकही तसे मानित होते. त्या गृहस्थांनी हे त्या नामधारी शीख ग्रंथीचे म्हणणे तेव्हाच खोडून टाकले नि इतर कित्येक प्रसंगी मतिदास प्रभृती ब्राह्मणांनी श्री गुरु गोविंद सिंहांना आश्रय दिल्याचे नि प्रसंगी शिखांचे सहाय्य करता करता प्राणसमर्पणही केलेल्या ब्राह्मणांची उदाहरणे देऊन त्या ग्रंथी महाशयांना निरुत्तर केले. शिवाजी महाराजांना काय त्यांच्याच हाडामासाच्या लोकांनी फसवले नाही? किंवा पुनरपी त्यांचा नातू शाहू महाराज यांना यवनाच्या हवाली करण्याचे नीच कृत्य पिसाळाने केले नाही? नि हा पिसाळ कोण होता? हिंदूच होता ना? परंतु एवढ्याकरिता शिवाजीने किंवा त्यांच्या राष्ट्राने स्वतःची जातीच सोडली का? आणि त्याने हिंदू पण टाकले का? वीरबंदाच्या वेळी अनेक लोकांनी त्यांच्याशी विश्वासघाताचे वर्णन केले. त्याचप्रमाणे इंग्रजांशी झालेल्या खालसा सैन्याच्या अंतिम युद्धामध्येही असेच झाले. प्रत्यक्ष गुरु गोविंद सिंहाला कित्येक शीख युद्धाच्या ऐन धुमश्चक्रीत सोडून गेले आणि विश्वासघातकी शीख लोकांच्या या नादान वर्तनानं तो नरकेसरी गुरु गोविंद सिंह युद्धाच्या भाऊगर्दीत मिसळला नि त्यामुळे अनायसे त्या पातकी ब्राह्मणांमधला गुरूंच्या मुलांचा विश्वासघात करण्याची दुष्ट वेळ साधता आली. म्हणून जर या ब्राह्मणाच्या पातकामुळे आपण हिंदू पण सोडून देऊ, तर त्या शीख लोकांच्या पातकामुळे आपणास शीखपणाही सोडून द्यावा लागेल. हिंदूंमधील अल्पसंख्याक अथवा बहुसंख्याक जाती काही आकाशातून जशाच्या तशाच पडल्या नाहीत. या सर्व जाती म्हणजे एकाच संस्कृतीमध्ये, एकाच भूमीमध्ये ज्यांची मुळे खोल गेली आहेत, अशा एका वृक्षाच्या नैसर्गिक वाढीची दृश्य फळे आहेत. एखाद्या बोकडाला तुम्ही उचललेत नि त्याला कच्छ आणि कृपाण हे बांधून दिले, तर काही त्याचा तुम्हाला सिंह बनवता येणार नाही. जर गुरु गोविंदांना हुतात्म्याचे वीरवरांचे एक पथक बनविता आले, तर ते काही उगीच नाही बनवता आले. ज्या जातीने गुरु गोविंदांना नि त्यांच्या त्या शूर पथकाला जन्म दिला, त्या जातीमध्येच हे तेज अंतर्हित होते. सिंहाचे वीर्यच सिंह पैदा करू शकतो. एखाद्या सुवासमय पुष्पाला असे म्हणता येणार नाही की पहा, मी कसे प्रफुल्लित होते, स्मित करते नि सुगंधाने दशदिशा दरवळून टाकते. छे छे,
माझा त्या मुळ्यांशी काही एक संबंध नाही. मी मात्र देठामधूनच जन्माला आले. म्हणून यापुढे आपल्याला आपले बीज अथवा आपले रक्त नाकारून चालवायचे नाही. म्हणून यापुढे आपल्याला आपले बीज अथवा आपले रक्त नाकारून चालावयाचे नाही. ज्या क्षणी तुम्ही एखादा शीख गुरुशी इमानी होता म्हणून निवडून काढाल, त्यावेळी आपोआपच तुम्ही एखाद्या हिंदूकडेच बोट दाखवाल, कारण तो शीख होण्यापूर्वी हिंदूच होता. शीख झाल्यावरही हिंदूच राहील. जोपर्यंत आमचे शीख बंधू हे शीख धर्माशी इमानी राहतील, तोपर्यंत त्यांना अपरिहार्याने हिंदू राहणे भाग आहे, कारण तोपर्यंत ही भारत भूमिका सिंधू सिंधूपर्यंत त्यांची पितृभू आणि पुण्यभूच राहणार आहे. शीख धर्मापासून च्युत होण्यानेच कदाचित हिंदुत्वापासून च्युत होतील. शीख लोकांविषयी विचार आम्ही जरा विस्तारपूर्वक केला, कारण त्यामध्ये आलेली सर्व विधाने नि त्यांची उत्तरे ही आपोआपच आमच्या इतर अवैदिक पंथ आणि धर्म यांना आमच्या व्याख्येच्या दृष्टीने लागू पडतात. उदाहरणार्थ, देवसमाजी हे निरीश्वरवादी आहेत, परंतु हिंदुत्वाला तुमच्या निरीश्वरवादाशी किंवा नास्तिकवादाशी काही कर्तव्य नाही. देवसमाजी या भूमीला त्यांच्या पूर्वजांची भूमी पितृभू मानतात, त्याचप्रमाणे पुण्यभूही मानतात, आणि म्हणून ते हिंदू आहेत. आणि एवढे सर्व प्रतिपादन केल्यावर आपले आर्य समाजी बंधू हे हिंदू आहेत हे सांगण्याची काही आवश्यकताच उरली नाही, कारण हिंदुत्वाची सर्व लक्षणे त्यांच्यामध्ये इतक्या प्रामुख्याने वसत आहेत की ते हिंदूतले हिंदू आहेत. खरोखरी आम्हाला तर असे एकही उदाहरण सापडत नाही की ज्यामुळे आमच्या व्याख्येला अव्याप्तीचा दोष येईल. एका गोष्टीमध्ये मात्र एक खरोखर अडचण उपस्थित होते. उदाहरणार्थ, भगिनी निवेदिता या हिंदू आहेत काय? अपवादाने जर नियम सिद्ध होतो हे म्हणणे खरे असेल, तर ते म्हणणे इथे लागू पडते. आमच्या या देशभक्त आणि उदारहृदयी भगिनीने ही सिंधू सिंधूपर्यंता भूमी आपली पितृभू मानली होती. त्यांचे या भूमीवर खरोखर तसेच निस्सीम प्रेम होते. आमचे राष्ट्र जर स्वतंत्र असते, तर आम्ही असल्या शुद्ध प्रेमाच्या माणसांना अगदी प्रथम आमच्या नागरिकत्वाचा अधिकार अर्पण केला असता. तेव्हा आमच्या व्याख्येतील पहिले लक्षण काही अंशाने त्यांना लागू पडते. परंतु दुसरे लक्षण, जे हिंदू पूर्वजांचे रक्त अंगात असणे, ही गोष्ट अशा प्रकारच्या उदाहरणात सापडणे शक्य नाही. तरी पण हिंदूशी विवाह करणे हा एक मार्ग अशा ठिकाणी उपलब्ध असतो, कारण ही गोष्ट सर्वमान्यच आहे की विवाह संबंधाने दोन व्यक्ती एक तत्व पावतात. परंतु भगिनी निवेदिताबाईंच्या संबंधात जरी हे घडले नाही, तरी हिंदुत्वाचे तिसरे लक्षण मात्र त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे बसत होते. त्यायोगे त्यांच्या हिंदुत्वाला मान्यता देणे हे न्याय होते, कारण त्यांनी आमची संस्कृती अंगीकृत केली होती. या देशाला त्या पुण्यभू म्हणून समजत होत्या. त्यांना त्या हिंदू बनल्याची जाणीव झाली होती. नि ही एकच गोष्ट इतर सर्व गोष्टी वगळल्या तरी अत्यंत मुख्य आणि महत्वाची आहे. परंतु आपल्याला हे विसरून चालावयाचे नाही की आपल्यातील बहुसंख्य लोक ज्या अर्थाने हिंदुत्व हा शब्द उपयोजितात, त्या अर्थाच्या अनुरोधानेच आपल्यास त्याची लक्षण निश्चिती करावयाची आहे. म्हणून अहिंदू मातापितरांपासून जन्म पावलेल्या एखाद्या मनुष्यास जर हिंदुत्व संपादन करावयाचे असेल, तर त्याला हिंदू होऊन तसे करता येईल. मात्र अशा नूतन हिंदूने खऱ्या अंतःकरणानं निसंशयातीत रीतीने आमच्या देशावर प्रेम केले पाहिजे. हिंदूशी विवाहबद्ध होऊन खरोखर आमच्या देशाला पितृभू मानले पाहिजे. त्याचप्रमाणे आमची संस्कृती अंगीभूत करून त्या देशाला पुण्यभू म्हणून पूज्य मानले पाहिजे. अशा जोड्यापासून उत्पन्न झालेली संतती ही इतर गोष्टी समान असल्या म्हणजे अगदी निसंशय हिंदू संतती होय. या पलीकडे जाण्याचा आम्हाला अधिकार नाही. परंतु हिंदूंच्या कोणत्या विवक्षित पंथावर विश्वास बसल्यामुळे एखादा परकीय मनुष्य सनातनी शीख किंवा जैन म्हणून गणला जाऊ शकेल, आणि ज्या अर्थी हे सर्व पंथ हिंदू लोकांनाच स्फूर्त झाले किंवा
त्यांनीच ते स्थापन केले, त्या अर्थी ते हिंदू धर्म या नावानेच ओळखले जातात. नि म्हणून या पंथात आलेला मनुष्य धार्मिकदृष्ट्या हिंदू गणला जावयास कोणताही प्रत्यवाय नाही. परंतु हे मात्र ध्यानात ठेवलं पाहिजे की अशा या धार्मिक वृत्तीने किंवा संस्कृतीने हिंदू बनलेला परकीय मनुष्य हिंदुत्वाच्या मुख्य 3 लक्षणांपैकी केवळ एकाच लक्षणाने युक्त आहे. याच कारणामुळे मात्र आमच्या धार्मिक तत्वांवर विश्वास ठेवणाऱ्या कोणा वाटेल त्याला लोक सामान्यतः हिंदू म्हणून मानित नाहीत. आमच्या मातृभूमीची आणि आमच्या संस्कृतीची जी अमूल्य सेवा एखाद्या भगिनी निवेदितांनी किंवा ॲनी बेझंट बाईंनी केली, त्यासंबंधी आमच्या हृदयात त्यांच्याविषयी इतकी नितांत कृतज्ञता भरली आहे की जाती या नात्याने आमची हिंदू जात कोणाच्याही प्रेमस्पर्शाने इतकी हलकी आणि मृदुल हृदयी बनून जाते, नि भगिनी निवेदिता किंवा त्यांच्याप्रमाणेच इतर कोण्या पुण्यात्म्याने जर आमच्या जीवनगंगेशी त्यांचे जीवन प्रवाह समरस करून टाकले, तर अशांचा समावेश हिंदू जातीमध्ये न कळतच केला जातो. परंतु अशा गोष्टी म्हणजे सामान्य नियमांना अपवाद म्हणूनच गणल्या पाहिजेत. सामान्य नियम अगदीच संकुचित किंवा अगदीच विस्कळीत असता उपयोगी नाही. आतापर्यंत आम्ही आमची ही व्याख्या ज्या कित्येक निकषग्राह्यांवर लावून पाहिली, त्यावरून हे सिद्ध झाले आहे. आम्हाला असे वाटते की आमची व्याख्या वर म्हटल्याप्रमाणे अगदी संकुचितही नाही नि अगदी विस्कळीतही नाही. म्हणून अव्याप्ती नि अतिव्याप्ती या दोनही भाषांपासून ती मुक्त आहे.